सोमवारच्या त्या ऑकवर्ड, फनी आणि प्रचंड रोमॅन्टिक दिवसानंतर मंगळवारची सकाळ उजाडली. काल ऑफिसमध्ये विहानने घेतलेली भन्नाट फिरकी, कबीरच्या केबिनमध्ये अनयाने त्याला पाजलेले सूप, गोळी देताना दोघांच्या श्वासांमधील ती मंद ऊब आणि विहानने त्यांना सोप्यापाशी पकडल्यानंतर कबीरची झालेली ती अभूतपूर्व धांदल, या सर्व आठवणींमुळे आज ऑफिसमधील हवेमध्ये एक वेगळाच गुदगुद्या करणारा उत्साह भरला होता. सकाळी 11 वाजताच्या सुमारास कबीर आपल्या केबिनमध्ये बसून लॅपटॉपवर अतिशय गांभीर्याने काही इंटरनॅशनल क्लायंट्सचे रिपोर्ट तपासत होता. त्याच्या अंगामध्ये नेहमीप्रमाणे कडक काळ्या रंगाचा 3 पीस सूट, गळ्यामध्ये कडक टाय आणि चेहऱ्यावर एमडीचा रुबाबदार कडकपणा होता. बाहेर डिझायनिंग डेस्कवर अनया एका नवीन प्रोजेक्टच्या स्केचवर काम करत होती. तिने आज आकाशी रंगाची सुंदर साडी परिधान केली होती. यामध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. नेमक्या याच वेळी ऑफिसमध्ये काचेच्या मुख्य दरवाजाजवळ एक आलिशान मर्सिडीज कार येऊन थांबली. कारमधून एक अत्यंत अभिरुचीसंपन्न, कडक शिस्तीच्या पण चेहऱ्यावर कमालीचे तेज असलेल्या ज्येष्ठ महिला उतरल्या आणि त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून कबीरच्या आई सौ सुमित्रा राजाध्यक्षच होत्या. सुमित्रा देवींनी कबीरला काही न सांगता सरप्राईज देण्यासाठी थेट त्याच्या ऑफिसमध्ये पाऊल ठेवले होते. कालच्या त्या व्हिडिओ कॉलनंतर मुलाला आलेला तो तीव्र ताप, फोनवर त्या अनोळखी मुलीला अनयाला कबीरच्या फ्लॅटवर त्याच्याच पांढऱ्या शर्टामध्ये पाहून आईच्या मनामध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. सुमित्रा देवींनी ऑफिसमध्ये पाऊल ठेवताच सर्व कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. रिसेप्शनिस्ट तातडीने उठून नमस्कार करू लागली. केबिन बाहेर उभा असलेला विहान सुमित्रा देवींना पाहताच धावतच पुढे आला. अहो काकू, तुम्ही आणि इथे अचानक, कबीरला न सांगता? सुमित्रा देवींनी मंद हसत विहानच्या डोक्यावरून हात फिरवला. हो विहान, काल तुझ्या त्या लाडक्या मित्राला भयंकर ताप आला होता. मला राहवलेच नाही म्हणून मीच त्याला सरप्राईज द्यायला आले. कुठे आहे तो? काकू, तो आतमध्ये केबिनमध्येच आहे. पण थांब, आज तू अचानक आल्यामुळे कबीरची काय अवस्था होते तेच बघूया. विहानने मिश्किलपणे डोळा मारत म्हटले. सुमित्रा देवींची नजर सरळ अनयाच्या डेस्कवर पडली. अनया साडीचा पदर चावरत लॅपटॉपवर काहीतरी टाईप करत होती. काल व्हिडिओ कॉलवर पाहिलेला तोच निष्पाप सुंदर चेहरा सुमित्रा देवींनी एका सेकंदामध्ये ओळखला. सुमित्रा देवींच्या ओठावर एक भव्य आनंदी हास्य उमटले. त्या कबीरच्या केबिनकडे न जाता सरळ अनयाच्या डेस्कपाशी चालत आल्या. विहान मागे उभा राहून हा नक्की काय प्रकार चाललाय हे समजण्यासाठी कुतूहलाने हात चोळत मागे मागे आला. अनयाला आपल्या डेस्कसमोर कोणीतरी उभे असल्याचे जाणवले. तिने मान वर केली आणि समोर कबीरच्या आईला प्रत्यक्ष उभे असलेले पाहून अनयाचे डोळे विस्फारले. तिची धांदलच उडाली. ती ताडकन खुर्चीवरून उठून उभी राहिली. आंटी, तुम्ही? अनयाच्या तोंडून अडखळत शब्द बाहेर पडले. सुमित्रा देवींनी कसलाही संकोच न बाळगता अनयाच्या दोन्ही हातांना आपल्या हातामध्ये घेतले आणि तिची चौकशी करायला सुरुवात केली. हो बेटा, मीच. काल फोनवर बोललो होतो ना आपण. आज तुझी भेट घेतल्याशिवाय मला राहवलेच नाही, सुमित्रा देवी अत्यंत मायेने म्हणाल्या. अनया लाजेने आणि संकोचाने पार लाल झाली. ऑफिसमधील इतर कर्मचारी या 2 महिलांकडे चकित होऊन पाहत होते. नेमक्या याच वेळी बाहेर काहीतरी शांतता पसरली आहे हे पाहून कबीर केबिनचा दरवाजा उघडून बाहेर आला आणि समोर आपली आई अनयाशी हसत खेळत बोलताना पाहून कबीरच्या हातातील पेन पुन्हा एकदा सटकन खाली पडला. कबीरचे डोळे विस्फारले. त्याचा श्वास घशातच अडकला. कबीरने घाईघाईने पुढे येत विचारले, आई, तू तू इथे अचानक? मला काही सांगितलं सुद्धा नाहीस. सुमित्रा देवींनी वळून कबीरकडे पाहिले आणि त्याचा चष्मा नीट करत त्या म्हणाल्या, कबीर, मी माझ्या मुलाची तब्येत पाहायला आले होते, पण इथे आल्यावर मला समजले की माझी काळजी घ्यायला इथे आधीच एक अतिशय गुणी मुलगी उपस्थित आहे. कबीरचा चेहरा लाजेने आणि बावरलेल्या अवस्थेने भयंकर तांबूस झाला होता. आई, हे ऑफिस आहे, तू आत केबिनमध्ये चल ना प्लीज. कबीर अस्वस्थतेने फुसफुसला. नाही कबीर, मला आधी अनयाशी बोलायचं आहे, सुमित्रा देवी म्हणाल्या आणि त्यांनी अनयाचा हात धरून तिलाही कबीरच्या मुख्य केबिनमध्ये आणले. विहान उत्सुकतेने गुपचूप केबिनचा दरवाजा उघडून आतमध्ये सरकला. केबिनमध्ये कबीर मुख्य खुर्चीवर बसण्याऐवजी संकोचाने बाजूला उभा राहिला. सुमित्रा देवी सोफ्यावर बसल्या आणि त्यांनी अनयाला आपल्या शेजारी बसवून घेतले. सुमित्रा देवींनी अनयाचा नाजूक हात हातामध्ये घेतला आणि कबीरकडे रोखून पाहत म्हणाल्या, अनया, थँक्यू सो मच बेटा. काल तू जर कबीरच्या फ्लॅटवर नसतीस आणि त्याची तशी काळजी घेतली नसतीस तर या मुलाचे तापात काय झाले असते मला माहिती आहे. हा लहानपणापासूनच आजारी पडला की खूप हट्टी होतो. कबीरने वैतागून मान खाली झुकवली. आई प्लीज, ऑफिसमध्ये हे नको ना.
तेवढ्यात सुमित्रा देवी मिश्किलपणे हसत अनयाकडे पाहून मोठ्याने म्हणाल्या, आणि हो अनया, काल व्हिडिओ कॉलवर कबीरचा तो कडक पांढरा ओव्हरसाइज फॉर्मल शर्ट तू घातला होतास ना, तो तुझ्यावर खूपच गोड दिसत होता हां. ते वाक्य ऐकताच दारापाशी उभा असलेला विहान अक्षरशः शॉकच झाला. विहानचे डोळे आणि तोंड उघडेच राहिले. काय शर्ट? विहान मोठ्याने ओरडलाच. कबीर, तू अनयाला तुझा पांढरा फॉर्मल शर्ट घालायला दिला होतास आणि ती तुझ्या फ्लॅटवर तुझा शर्ट घालून फिरत होती. कबीरने विहानकडे असा काही भयानक रागाने आणि लाजेने पाहिले की जणू तो आत्ताच विहानचा खून करेल. कबीरचा चेहरा लाजेने पार पाण्याखाली गेला होता. कबीरने तातडीने टेबलावरचा पाण्याचा तांब्या उचलला आणि तो तोंडाला लावून गटागटा पाणी पिऊ लागला. विहानने दोन्ही हाताने स्वतःचे डोके पकडले आणि तो कबीरची भयंकर चिडवाचिडवी करू लागला. अरे देवा, कबीर राजाध्यक्ष, जो स्वतःचा रुमाल सुद्धा कोणाला शिवू देत नाही, तो अनयाला स्वतःचा कडक इस्त्रीचा पांढरा शर्ट देतोय. काकू, मला विश्वासच बसत नाहीये. हा नक्की माझाच मित्र आहे ना? विहान केबिनमध्ये पोट धरून हसू लागला. अनयाने लाजेने आपली मान पूर्णपणे खाली झुकवली. तिचे गाल आकाशी साडीवर गुलाबासारखे भयंकर लाल झाले होते. तिने हाताची बोटे एकमेकांमध्ये गुंफली होती. सुमित्रा देवींनी विहानच्या चेष्टा मस्करीवर गालातल्या गालामध्ये हसून मान हलवली. हो विहान, अनयावर कबीरचा शर्ट खरोखरच खूपच शोभून दिसत होता. मला काल व्हिडिओ कॉलवर पाहूनच समजले होते की ही मुलगी कबीरच्या किती जवळची आहे. कबीरने कसाबसा पाण्याचा तांब्या खाली ठेवला आणि घसा साफ करत बावरलेल्या आवाजामध्ये म्हणाला, आई विहान, तुम्ही काय भलतेच अर्थ काढत आहात. काल पावसामध्ये तिचे कपडे भिजले होते म्हणून फक्त माणुसकीपोटी मी तिला शर्ट दिला होता, दुसरं काहीही नाही. हो हो कबीर, आम्हाला पूर्ण समजते तुझी माणुसकी. विहानने डोळा मारत कबीरच्या खांद्यावर जोरात थाप मारली. माणुसकीपोटी शर्ट दिला, माणुसकीपोटी एकाच बेडरूममध्ये सोफ्यावर पाणी आले म्हणून झोपलात, आणि माणुसकीपोटीच तापामध्ये गळ्याभोवती हात ठेवून सूप प्यायलात, हो ना? कबीरचा श्वासच अडकला. विहान, गप्प बसशील का तू? अनयाने या संपूर्ण प्रकारावर ओठांवर हात ठेवून हसू दाबले. कबीरची ही ऑफिसमधली कडक इमेज पार धुळीस मिळताना पाहून आणि विहानने त्याची उडवलेली दाणादाण पाहून अनयाला भयंकर मजा येत होती. सुमित्रा देवींनी कबीरच्या आणि अनयाच्या चेहऱ्यावरची ती लाजरी बावरलेली अस्वस्थता पाहिली. त्या निघण्यासाठी उठल्या. ठीक आहे कबीर, मी निघते आता. पण अनया, तू या कबीरचे जास्त ऐकत जाऊ नकोस हां. हा असाच कडक आव आणतो, पण आतून खूप बावरलेला आहे. सुमित्रा देवींनी अनयाच्या पाठीवर थाप देत म्हटले. हो आंटी, मला पूर्ण माहिती आहे हे आतून कसे आहेत ते. अनयाने मुद्दाम कबीरकडे खोडकड नजरेने पाहत म्हटले. कबीरने अनयाकडे तू थांब आता अशा रागीट पण लाजळू नजरेने पाहिले. सुमित्रा देवी सर्वांचा निरोप घेऊन निघून गेल्या. पण सुमित्रा देवी गेल्या तरी विहान केबिन बाहेर जायला तयार नव्हता. तो कबीरच्या टेबलावर बसून अनया आणि कबीर दोघांकडे आलटून पालटून पाहत होता. काय मग कबीर सर, पांढरा शर्ट, पावसाळी रात्र आणि काकूंसमोर सर्व भांड फुटलं, विहानने टाळी वाजवत म्हटले. विहान, तू तुझ्या केबिनमध्ये जातोयस की मी तुला आजच टर्मिनेट करू? कबीरने हातातला जाड फाईलचा फोल्डर उचलत धमकी दिली. जातो ब्रो, पण अनया, पुढच्या वेळी कबीरचा निळा शर्ट ट्राय कर, तोही त्याच्यावर खूप छान दिसतो. विहान एवढे बोलून दारातून बाहेर पडाला. केबिनमध्ये आता फक्त कबीर आणि अनया दोघेच उरले होते. केबिनमध्ये एक भयंकर ऑकवर्ड लाजरी आणि तितकीच मादक शांतता पसरली होती. कबीरने हळूच टेबलवरून चष्मा काढला, तो पुसला आणि पुन्हा लावला. तो अनयाकडे थेट पाहू शकत नव्हता. त्याचा कडकपणा पूर्णपणे विरघळून गेला होता. अनया हळूच लांब पावले टाकत कबीरच्या अगदी जवळ आली. तिने कबीरच्या चेहऱ्याकडे पाहिले. तो अजूनही लाजेने लाल बुंद होता. सर, काय मग? आईसमोर आणि विहानसमोर तुमच्या पांढऱ्या शर्टाची चांगली चर्चा झाली ना आज? अनयाने अत्यंत खोडकर आणि मऊ आवाजामध्ये विचारले. कबीरने मान वर केली. अनयाचे डोळे त्याच्या अगदी जवळ होते. कबीरने कष्टाने घसा साफ केला. अनया, तू तू आईला ते फोनवर सर्व सांगायची काय गरज होती? आणि विहान मला महिनाभर चिडवत राहील आता. अनया गालातल्या गालात हसली आणि तिने कबीरच्या कोटच्या कॉलरला आपल्या नाजूक बोटांनी हलके स्पर्श केला. चिडवू देत ना सर, शेवटी सत्य तर हेच आहे ना की मी काल तुमच्याच घरामध्ये, तुमच्याच शर्टमध्ये आणि तुमच्याच मिठीत होते. अनयाने कबीरच्या कानाजवळ झुकून फुसफुसत म्हटले. कबीरचा श्वास एका क्षणामध्ये थांबला. कबीरच्या काळजाची धडधड इतकी वेगाने वाढली की त्याचा आवाज घशातच अडकला. कबीरच्या हाताने नकळत अनयाची नाजूक कंबर टेबलाला टेकून घट्ट पकडली. कबीरची काव्य असण्याची ओळख अजूनही सुरक्षित आणि गुप्त होती. पण आईच्या या सरप्राईज एंट्रीने आणि विहानच्या या भन्नाट चेष्टा मस्करीने कबीर आणि अनयामधील रोमांस आणि जवळीक अजून 100 पटीने वाढवून ठेवली होती. विहान केबिनमधील
केबिनमध्ये अनयाने कबीरच्या कोटाची कॉलर घट्ट धरून फुसफुसलेले ते वाक्य आणि कबीरने अस्वस्थ होऊन तिची कंबर घट्ट पकडणे या प्रसंगाने केबिनमधील हवा पूर्णपणे पेटवून उठली होती. कबीरचा तो कडक रूपदार एमडी अवतार अनयाच्या त्या एकाच खोडकर वाक्याने पार विरघळून गेला होता. कबीर अनयाच्या डोळ्यांमध्ये पाहतच राहिला. त्याच्या चष्म्यामागचे डोळे तिच्या ओठांवर आणि मग तिच्या आकाशी साडीच्या पदरावर स्थिरावले होते. अनया, तू तू ऑफिसमध्ये मला असा त्रास देणं बंद करशील का? कबीरचा आवाज भयंकर, खोल आणि थरथरणारा होता. अनयाने तिच्या चेहऱ्यावरचे लाजरीक हास्य कायम ठेवले आणि कबीरच्या छातीवर आपला नाजूक हात टेकवत म्हटले, सर, त्रास मी देते की तुमचे हे धडधडणारे हृदय देते? कबीर काही बोलणार तेवढ्यात केबिनच्या दारावर जोरात ठकठक झाली. अनयाने तातडीने कबीरच्या कमरेवरून त्याचे हात बाजूला सरले आणि साडीचा पदर नीट करत 2 पावले मागे सरकला. कबीरने घाईघाईने गळ्याची टाय नीट केली आणि घसा साफ करत कडक आवाजामध्ये म्हटले, येस, कम इन. दरवाजा उघडून विहान आतमध्ये आला. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही तोच खोडकर राक्षसी आनंद ओसंडून वाहत होता. कबीर, सॉरी हां, तुमच्या रोमॅन्टिक सेशनमध्ये डिस्टर्ब करतोय, पण एक भयंकर महत्त्वाचे काम आले आहे. विहानने कबीरच्या टेबलावर एक फाईल ठेवत म्हटले, आपल्या नवीन लक्झरी ब्रँड कॅम्पेनसाठी जे नवीन मॉडेल आणि क्लायंट आले आहेत, सिद्धार्थ, तो बाहेर वेटिंग रूममध्ये बसला आहे आणि त्याला आपल्या चीफ डिझायनरसोबत म्हणजेच अनयासोबत पर्सनली मीटिंग करायची आहे. तो अनयाला बाहेरच्या 5 स्टार हॉटेलमध्ये लंच मीटिंगसाठी घेऊन जाऊ इच्छितो. विहानने डोळ्या मारत एकदम शांतपणे बॉम्ब फोडला. हे ऐकताच कबीरचे डोळे रागाने विस्पारले. कबीरच्या कपाळावरच्या शिरा तडतडल्या. काय? 5 स्टार हॉटेलमध्ये लंच मीटिंग? आणि ते सुद्धा क्लायंटसोबत एकांतात? ऑफिसच्या कॉन्फरन्स रूममध्ये मीटिंग करायला काय झालं आहे त्याला? कबीरचा आवाज अचानक भयंकर कडक आणि हिंसक झाला. अनयाने कबीरचा हा उफळून आलेला प्रचंड मत्सर पाहिला आणि तिला आतून प्रचंड मजा वाटायला लागली. विहानने आगीत तेल ओतत म्हटले, अरे कबीर, तो सिद्धार्थ खूप हँडसम, स्मार्ट आणि यंग बिझनेसमॅन आहे. त्याने स्पेशली रिक्वेस्ट केली आहे की अनयाने त्याच्यासोबतच डिझाईन्स डिस्कस करावे. अनया, तू रेडी हो, तो बाहेर तुझी वाट पाहत आहे. अनयाने मुद्दाम कबीरकडे पाहिले आणि मान हलवत म्हणाली, हो नक्कीच विहान, क्लायंटची रिक्वायरमेंट असेल तर मी नक्कीच जाईन. आणि सिद्धार्थ सर खूप छान बोलतात, मी त्यांच्यासोबत लंच मीटिंगला जाते. कबीरच्या हातातील महागडा पेन रागाच्या भरात कडक असा दुभंगला. पेनचा तुकडा फरशीवर पडला. अनया, तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. कबीर ओरडलाच. विहान आणि अनया दोघांनी कबीरकडे पाहिले. कबीरचा चेहरा रागाने लाल बुंद झाला होता. पण सर, क्लायंट मीटिंग आहे, कंपनीच्या फायद्यासाठी मला जावीच लागेल. अनयाने मुद्दाम चेष्टा करत म्हटले, मी सांगतोय ना, नो. कसला सिद्धार्थ आणि कसली लंच मीटिंग? ज्या क्लायंटला ऑफिसमध्ये बसून बोलायची अक्कल नाही त्याच्यासोबत आपली कंपनी काम करणार नाही. कबीरने थेट त्या क्लायंटचा प्रोजेक्टच रद्द करायचा आवाहनला. विहानला आता आपले हसू आवरतच नव्हते. विहानने कबीरच्या पाठीवर हात मारला. अरे कबीर, एवढा जळफळाट का होतोय तुझा? फक्त लंच मीटिंगलाच जाते ना ती. अनयाने आपली बॅग उचलली आणि ती केबिनच्या दाराच्या दिशेने चालू लागली. सॉरी सर, पण मी मीटिंग अटेंड करते. कबीरचा स्वतःवरचा ताबा पार सुटला. कबीरने एका सेकंदाचा विचार न करता आपल्या मोठ्या टेबलावरून उडी मारल्यासारखी झेप घेतली. तो धावतच दारापाशी पोहोचला. त्याने अनयाचा नाजूक हात मनगटापाशी घट्ट पकडला आणि तिला मागे ओढले. अनया थेट कबीरच्या छातीवर आदळली. कबीरने दुसऱ्या हाताने केबिनचा कडक दरवाजा जोरात बंद केला आणि दाराला लॉक ठोकले. विहान दाराच्या बाहेरच राहिला. विहानने बाहेरून दारावर थाप मारली. अरे अरे कबीर, हे काय करतोयस? दार उघड. पण कबीरने बाहेरच्या जगाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. कबीरने अनयाला दाराला टेकून ठेवले होते. कबीरचे दोन्ही भक्कम हात अनयाच्या दोन्ही बाजूंना दारावर टेकवलेले होते. कबीरचा श्वास भयंकर वेगाने आणि उष्ण चालला होता. त्याच्या चष्म्याच्या मागचे डोळे रागाने, प्रेमाने आणि मत्सराने धगधगत होते. सर, काय करता हे? विहान बाहेर आहे. अनयाने श्वास रोखून विचारले. मला फरक नाही पडत अनया. तू कोणत्याही सिद्धार्थसोबत किंवा दुसऱ्या कोणत्याही पुरुषासोबत बाहेर लंचला जाणार नाहीस, हे माझ्या डोक्यात घालून ठेव. कबीरचा आवाज भयंकर पॉझेसिव्ह आणि अधिकार गाजवणारा होता. अनयाने कबीरच्या छातीवर आपले दोन्ही हात ठेवले. तिने त्याच्या हृदयाची ती प्रचंड वेगाने धडधडणारी स्पंदने अनुभवली. अनयाच्या ओठांवर एक अत्यंत मादक आणि सुंदर हास्य उमटले. सर, का? मी कोणासोबत मीटिंगला गेले तर तुम्हाला एवढा त्रास का होतोय? तुम्ही माझे फक्त एमडी आहात ना? अनयाने कबीरच्या डोळ्यांमध्ये पाहत त्याला अजूनच चिडवले. कबीर अनयाच्या अगदी जवळ झुकला. कबीरचे ओठ अनयाच्या गालाला स्पर्श करतील एवढ्या जवळ आले.
अनया, तू माझी आहेस, खऱ्या आयुष्यातही आणि माझ्या प्रत्येक श्वासातही. मी तुला कोणासोबतही वाटून घेऊ शकत नाही. कबीरचा आवाज भयंकर हळवा आणि थरथरणारा बाहेर पडला. अनयाचे डोळे या वाक्याने तृप्त झाले. तिचा कडक बॉस आज तिच्या प्रेमामध्ये पार बेडा झाला होता. अनयाने कबीरच्या गळ्याभोवती आपले हात वेढले आणि त्याच्या छातीशी अधिकच घट्ट झाली. नेमक्या याच वेळी अनयाच्या साडीच्या पदरामध्ये असलेल्या मोबाईलवर ट्यूंग असा व्हॉट्सअप मेसेजचा टोन वाजला. कबीर आणि अनया दोघेही दचकले. अनयाने हळूच मोबाईल बाहेर काढला. स्क्रीनवर काव्य या नावाने मेसेज आला होता. कबीरच्या चेहऱ्यावरचा रंग एका सेकंदामध्ये उडाला, कारण कबीरला माहिती होते की हा मेसेज त्यानेच काव्य बनवून काल रात्री अनयासाठी लिहून ठेवला होता आणि तो आता ऑटो मेसेज शेड्यूल होऊन अनयाला गेला होता. अनयाने मेसेज उघडला. मेसेजमध्ये काव्यने त्या पावसाळी रात्रीबद्दल आणि कबीरच्या मत्सराबद्दल एक अतिशय हळवी मादक कविता लिहिली होती. त्या पावसाळी रात्रीच्या अंधारात जेव्हा तू माझ्या छातीशी विसावलीस, माझ्या प्रत्येक श्वासावर फक्त तुझाच अधिकार करून गेलीस. आज तुला कोणासोबत पाहताना माझे मन जळून खाक होते, कारण हे हृदय फक्त तुझ्यातच धडधडते. अनयाने ती कविता वाचली आणि तिच्या ओठांवर एक अथांग मिश्किल हसू उमटले. अनयाने मान वर करून कबीरकडे पाहिले. कबीरचा श्वास थांबला होता. कबीर अस्वस्थतेने स्वतःचा चष्मा पुसत होता आणि मनातल्या मनामध्ये घाम पुसत होता. अरे देवा, मी काव्य बनवून पाठवलेली कविता हिच्या हातात पडली आणि मी आत्ताच हिच्यासमोर तेच वाक्य बोललो. अनयाने कबीरच्या अगदी जवळ जाऊन तो मोबाईल त्याच्या डोळ्यांसमोर धरला आणि ती कविता मोठ्याने गोड आवाजामध्ये वाचून दाखवायला लागली. सर, पहा ना, माझे ते ऑनलाईन कवी काव्यजी, ते पण अगदी तुमच्यासारखाच विचार करतात. कालच्या पावसाळी रात्रीबद्दल त्यांनी किती सुंदर कविता पाठवली आहे आणि ते सुद्धा म्हणतात की मला दुसऱ्या कोणासोबत पाहून त्यांचे मन जळते. अनयाने खोडकरपणे म्हटले. कबीरची पूर्ण बंबेरी उडाली. कबीरच्या घशाला कोरड पडली. अनया, तो कोणीतरी टाइमपास कवी असेल. तू तू त्याच्या मेसेजकडे दुर्लक्ष कर. कबीर अडखळत घाबरत उत्तर देऊ लागला. छे हो सर, दुर्लक्ष कसे करू? मला तर वाटते की माझे काव्यजी अगदी माझ्या आसपासच कुठेतरी आहेत, अगदी माझ्या जवळ, जितके तुम्ही आहात. अनयाने कबीरच्या छातीवर बोट फिरवत त्याच्या चष्म्यामागील डोळ्यांमध्ये पार खोलवर पाहत म्हटले. कबीर राजाध्यक्षाचा ऑनलाईन काव्य असण्याचा गुप्त अवतार आज पूर्णपणे धोक्यात आला होता. कबीरचा श्वास अडकला होता. त्याचा चेहरा लाजेने आणि संकोचाने पार लालबुंद झाला होता. अनयाने गालातल्या गालामध्ये हसत कबीरचा तो बावरलेला चेहरा पाहिला. कबीरची ओळख अजूनही अधिकृतपणे उघड झाली नव्हती, पण अनयाने त्याला आपल्या प्रेमाच्या आणि खोडकरपणाच्या अशा जाळ्यात पकडले होते की कबीर राजाध्यक्ष आता तिच्यापासून एक सेकंदही दूर राहू शकत नव्हता.